रिपोर्ट बांगलादेशमधून। बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराचे प्रमुख चिन्मय प्रभू यांना अटक केल्यानंतर तिथं तणावाचं वातावरण आहे। अटकेनंतर झालेली निदर्शनं, हिंसाचार, तिथल्या सरकारनं थेट इस्कॉनवर बंदी घालण्याची केलेली मागणी, हे सगळं प्रकरण आहे तरी काय? पाहूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। गेले काही महिने धुमसणाऱ्या बांगलादेशातलं हे चित्र। बांगलादेशातले हिंदू तिथल्या या घटनांनी पुन्हा एकदा अस्वस्थ आहेत। यावेळी ठिणगी पडली ती हिंदू धर्मगुरू अर्थात बांगलादेशातील चितगाव इस्कॉनचे प्रमुख चिन्मय प्रभू यांच्या अटकेने। चिन्मय कृष्णदास प्रभू यांना तिथल्या सरकारनं देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली। 26 नोव्हेंबर रोजी कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर इस्कॉनचे अनुयायी आणि तिथले हिंदू रस्त्यावर उतरले। त्यानंतर जो हिंसाचार झाला त्यात सैफुल इस्लाम या वकिलाचा मृत्यू झाला। त्यातून प्रकरण आणखी हिंसक बनलं। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबरला बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालावी अशी मागणी हायकोर्टात करण्यात आली। त्यासाठी सैफुलच्या हत्येमध्ये इस्कॉनच्या लोकांचा हात असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं। इस्कॉन कट्टरपंथीय संघटना असल्याचा दावा बांगलादेशच्या अटॉर्नी जनरल यांनी कोर्टात केला, पण ही मागणी हायकोर्टानं फेटाळली आणि तिथल्या मोहम्मद युनूस सरकारला चपराक मिळाली। बांगलादेशात इस्कॉनला विरोध का होतोय हे जाणून घ्यायला हवं। बांगलादेशातील या वादाचं मूळ तिथल्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय असंतोषात आहे। गेल्या 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना सरकार उलथवून लावल्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला। त्यात मेहरपूर इथल्या इस्कॉन मंदिराची तोडफोड करण्यात आली। राजकीय पक्षाशी संबंध ठेवल्याचा आणि तिथं हिंसाचार भडकवल्याचा आरोप बांगलादेशातल्या इस्कॉनवर आहे। माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी इस्कॉनचा संबंध असल्याचा आक्षेप तिथल्या मुस्लिम कट्टरतावादी संघटनांनी घेतलाय। त्यातून इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली जाते। चितगावच्या इस्कॉन मंदिराचे प्रमुख आणि बांगलादेश सनातन जागरण मंचचे प्रवक्ते चिन्मय कृष्णदास यांनी लाल दिघी मैदानात सभा घेतली। त्यावेळी कथित चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। त्यांच्या अटकेमुळे बांगलादेशात हिंदूंमध्ये दहशत पसरली आहे। बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं राजकारण। मतांच्या ध्रुवीकरणासाठी बांगलादेशातील राजकीय पक्ष हिंदूंवर हल्ले करतायत। बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यांच्या जमिनीही बळकावल्या जातायत। बांगलादेशातील राजकारणात तिथले हिंदू होरपळले जातायत। सत्तेवर कुणीही असो, आपल्या फायद्यासाठी हिंदू मुस्लिम वादाचा फायदा तिथले राजकारणी उठवतात। दास यांच्या अटकेनंतर भारतीय परराष्ट्र खात्यानं तीव्र निषेध नोंदवलाय, तर बांगलादेशचं सरकार अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरलंय। त्यामुळे बांगलादेशची आर्थिक मदत थांबवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे। बांगलादेशातल्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार आता काय पावलं उचलतं याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।